इराण इस्रायल युद्ध थांबल्यानंतर आता इस्रायलने आपला मोर्चा वळवलाय तो इराणच्या इतर मित्रांकडे। येमेनमधील हुती बंडखोरांवर इस्रायलने हल्ले करायला सुरुवात केली आहे। हमास इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासूनच येमेनमधील इराण पुरस्कृत हुती बंडखोरांनी इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती। लाल समुद्रातील पाश्चात्य आणि अमेरिकन जहाजांवर हल्ले चढवले होते। आता इराणसह शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि हमासची शक्ती क्षीण केल्यानंतर इस्रायलने हुतींवर कारवाईला सुरुवात केली आहे। या हुतींनी इस्रायलसह इतर देशांच्या नाकी नऊ आणलेच होते आणि आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने आपल्या बाह्या सरसावल्यात। पाहूया आता हा संघर्ष कुठवर जातो। इराणने जसं उत्तर दिलं तसं उत्तर देण्याची क्षमता हुतींमध्ये आहे का? त्यांना इराणकडून काही मदत होते का? आणि ती झालीच तर इस्रायल इराण संघर्ष पुन्हा सुरू होणार का? पाहूया। इस्रायलच्या रडारवर हुती, येमेनमधील तळांवर इस्रायली हल्ले, इस्रायल हुतींचा नायनाट करणार। हुती बंडखोर म्हणजे इराणचा पाठिंबा असलेला सशस्त्र गट। या गटाचं येमेनची राजधानी सना शहरासह बहुतांश भागावर प्राबल्य आहे। याच हुतींना आता इस्रायलने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी सकाळी येमेनमधील हुतींच्या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले। त्याला हुतींनीही प्रत्युत्तर करत प्रतिहल्ले केले। हुतींनी लाल समुद्रातील एका जहाजावर हल्ला केल्यानंतर त्या जहाजाने पेट घेतला होता आणि त्यातील क्रू मेंबर्सना जहाज सोडून तसंच पळ काढावा लागला होता। या घटनेनंतर इस्रायलने हुतींवर हल्ले करायला सुरुवात केली। होदैदा, रास, इसा आणि सलीफ अशा बंदरांवर इस्रायलने हल्ले केल्याचा दावा केलाय, तर हुतींनीही इस्रायलवर मिसाईल हल्ला केला। आमच्या एअर डिफेन्स सिस्टीमने झिओनिस्ट आक्रमणाचा पाडाव केलाय। येमेनच्या शहरांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडलाय। या आक्रमणाविरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आम्ही 11 मिसाईल्स आणि ड्रोनने इस्रायलवर प्रतिहल्ले केलेत। तर हुतींचे 2 मिसाईल इस्रायलमध्ये आदळले, मात्र त्यांच्यामुळे फार नुकसान झालं नाही असा दावा इस्रायलने केलाय। तसंच कोणत्याही जीवितहानीचं वृत्तही नाही। जून महिन्यातही इस्रायलने हुती तळांवर हल्ले केले। अगदी नौदलाचीही यात मदत घेण्यात आली होती। एप्रिलमध्ये अमेरिकेने हुतींविरोधात कारवाई करत येमेनवर हल्ला केला होता। त्यात 74 जणांचा बळी गेला होता। हुतींकडून लाल समुद्रातील अमेरिकन जहाजांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेने ही कारवाई केली होती। त्यावेळी इस्रायलनेही अमेरिकेसह काही हल्ले केले होते। आता मात्र केवळ इस्रायलने ही कारवाई सुरू केली आहे। त्याला सडेतोड उत्तराची भाषा हुतींकडून वापरली जाते। आम्ही दीर्घकालीन संघर्षासाठी तयार आहोत। त्यांच्या युद्धनौकांचा आम्ही सामना करू शकतो। तसंच आम्ही केलेली सागरी वाहतुकीची कोंडी फोडण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो। आम्ही गाझामधील नागरिकांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे आहोत। हुतींनी म्हटल्याप्रमाणे हमास इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासूनच त्यांनी इस्रायल विरोधात हल्ले करण्यास सुरुवात केली होती। मात्र हुती हे इराणच्या पाठिंब्यावर जगणारा एक सशस्त्र गट आहे। हुती बंडखोरांना अन्सार अल्लाह म्हणून ओळखलं जातं। येमेन येथील एक सशस्त्र राजकीय आणि धार्मिक गट आहे। ते शिया मुस्लिमांतील झैदी समुदायाचं प्रतिनिधित्व करतात। त्यांना इराणचा पाठिंबा आहे। त्यांचे संस्थापक हुसेन बद्रुद्दीन अल होती यांच्या नावावरून ते ओळखले जातात। येमेनमधील गृहयुद्धात त्यांचा सहभाग आहे। झैदी समुदायाचं संरक्षण, येमेनमध्ये सत्ता काबीज, तिथं वर्चस्व वाढवणं हा त्यांचा उद्देश। अमेरिका आणि इस्रायलचे ते कट्टर विरोधक आहेत। हमास, हिजबुल्लासह इराणच्या नेतृत्वातील विरोधी अक्ष गट म्हणून ते मानले जातात। 1990च्या दशकात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला सालेह यांच्या विरोधात हुतींची स्थापना करण्यात आली। अशा या सशस्त्र गटाची मुख्य भिस्त इराणच्या पाठिंब्यावर आहे। तर रशिया आणि उत्तर कोरियाकडूनही त्यांना काही प्रमाणात शस्त्र पुरवठा केला जातो। त्यांच्याकडे काही प्रमाणात मिसाईल, ड्रोन आणि इतर काही शस्त्र आहेत। हुतींकडे तुफान हे जमिनीवर मारा करणारा इराणी बनावटीचं बॅलिस्टिक मिसाईल आहे। त्याची रेंज आहे 1800 किलोमीटर। इस्रायलपर्यंत पोहोचू शकणारं जुल्फिकार स्कड मिसाईलही आहे। त्याची रेंज आहे 2000 किलोमीटर। तर केवळ इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी बनवलेलं कुस 2 हे बॅलिस्टिक मिसाईल आहे। त्याची रेंज आहे 1350 किलोमीटर। पॅलेस्टाईन 2 मिसाईल हे हायपरसोनिक मिसाईल असल्याचा दावा हुती करतात। त्याची रेंज आहे 2150 किलोमीटर। मात्र हा दावा खोटा असल्याचा संशय आहे। तर हुतींकडे स्कड B, स्कड C, वॉसांग, तोचका, काहिर-1 आणि जेलजाल 3 अशी काही मिसाईल्सही आहेत। हुतींकडे इराणी बनावटीची सौमार गटातील क्रूज मिसाईल्सही आहेत। त्यांची रेंज 2000 किलोमीटर पर्यंत आहे। इस्रायलवर हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे। हुतींकडे C-802 अँटी शिप क्रूज मिसाईल आहे। रशियन बनावटीची P-800 ओनिक्स मिसाईल्स आहेत।
ती इराण आणि सिरियाकडून मिळालेली असू शकतात। लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्यासाठी ही मिसाईल्स वापरली जातात। समद 3 आणि समद 4 हे लांब पल्ल्याचे आत्मघाती ड्रोन आहेत। इराणच्या शाहेद ड्रोनच्या तोडीचे ते समजले जातात। त्यांची रेंज आहे 1800 किलोमीटर। वायड ड्रोन हे इराणच्या शाहेद 136 ड्रोन प्रमाणे आहेत। त्यांची रेंज आहे 2500 किलोमीटर। समुद्रावरून मारा करू शकतील असे 7 मीटर लांबीचे ड्रोनही आहेत। तर हुतींकडे इराणी बनावटीचे 358 आणि कदाचित 359 लॉयटरिंग जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी शस्त्र आहेत। त्यांची रेंज आहे 150 किलोमीटर तर वेग आहे ताशी 1000 किलोमीटर। हुतींकडे सशस्त्र सैन्य दल आहे 20 ते 30 हजारांचं। आता हुती ज्यांचा पाडाव करण्याची भाषा करतायत ते आहेत इस्रायली। इस्रायल हा जगातील प्रगत आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असा देश आहे। त्यांची आणि हुतींची खरं तर तुलना होणं कठीण आहे। मात्र हुतींची रणनीती पाहता ते बलाढ्य देशांनाही नामोहरम करण्यात तरबेज आहेत। हे त्यांच्या लाल समुद्रावरील हल्ल्यांवरून दिसून आले। त्यांच्याकडे इस्रायलपर्यंत पोहोचणारी मिसाईल्स असली तरी दीर्घकालीन संघर्षात त्यांना इस्रायलला मात देणं तितकंसं सहज नाही। हुतींची क्षमता मर्यादितच आहे। त्यातच सध्याच इराण एका युद्धातून बाहेर पडलाय। इराणला सध्या स्वतःची ताकद नव्यानं निर्माण करावी लागणार आहे। अशात त्यांना हुतींना पोचण्यावरही मर्यादा आहेत। दुसरा मित्र हमास हा देखील सध्या युद्धात गुंतलाय। गेल्या 1.5 वर्षात त्यांचीही ताकद कमी झाली आहे। त्यामुळेच इस्रायलनं हुतींवर संधी साधून हल्ले सुरू केले आणि आता हे हल्ले कुठवर सुरू राहतात यावर हुतींचं भवितव्य अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।